नमस्कार, मी प्रणव ढमाले. मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात या आठवड्यातील प्रमुख बातम्या. 17 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर. भोंदूबाबांकडे जाणं बंद करा, शर्मिला ठाकरेंचं आवाहन. वणी शहरात मनसे चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ. मनसेच्या निवेदनानंतर दुकानावर झळकला मराठी फलक. पुण्यातील गोकुळनगर भागात तात्काळ ड्रेनेज सफाई करा, मनसेचं निवेदन. जालना जिल्ह्यात मनसेच्या वतीनं पाणी पुरवठा. आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे येत्या 17 एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर असतील. 17 आणि 18 एप्रिल रोजी पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक बातमीसाठी अमित ठाकरे बैठका घेणार आहेत. यानंतर 25 एप्रिल रोजी अमित ठाकरे पुणे ग्रामीण भागाचा दौरा करतील. कोणत्याही भोंदूबाबांकडे जाणं बंद करा. काय हे आपला समाज कुठं चाललाय? महाराष्ट्राला समाज सुधारकांचा वारसा आहे. संतांपासून साहित्यिकांपर्यंत लोक वेडी झाली आहेत की काय मला कळत नाहीये. अशोक खरंच सोबत असलेली कोणती महिला आपल्याला बेशुद्ध वाटते? महिलांनाही कळायला पाहिजे आपण काय करतोय, असं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला भोंदूबाबांकडे न जाण्याचं आवाहन केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकर, गोविंदराव थेरे, व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष राकेश वैद्य यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महावीर नगर डीमार्ट समोर राज आर्केड बिल्डिंग मधील एका दुकानाचं नामफलक पूर्णपणे गुजराती भाषेत आहे अशी तक्रार मनसेला मिळाली. त्यानंतर सदर दुकानदाराच्या विनंतीनुसार मनसे चारकोप विधानसभेतील महाराष्ट्र सैनिकांनी सदर दुकानदारास 2 दिवसांची मुदत दिली आणि 2 दिवसात दुकानाचं नामफलक मराठी भाषेत करून घेतलं. पुण्यातील गोकुळनगर भागात मुख्य रस्ता सूर्यमुखी गणेश मंदिरासमोरील विघ्नार्ता कॉलनीमध्ये गेले अनेक दिवस मलनिसरण वाहिनी तुंबल्यानं ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर येत असल्यानं लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यापूर्वी नागरिकांनी याबाबत तक्रार महानगरपालिकेकडे दिली, मात्र त्याकडे कोणी लक्ष न दिल्यानंतर नागरिकांनी मनसे हेल्पलाईनकडे मदत मागितली. यानंतर मनसेच्या वतीनं पुणे मनपा मलनिसरण विभागाने तात्काळ सदर वाहिनी साफसफाई करून घ्यावी अशी विनंती केली. जालना जिल्ह्यातील कंडारी येथे शशिकला फाउंडेशन मुंबई व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं पाणी पुरवठा करण्यात आला. यावेळी जलदूत डॉक्टर मनोज चव्हाण, मनसे जालना संपर्काध्यक्ष तथा माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, मनसेचे जालना जिल्हाध्यक्ष गजानन गीते व ग्रामस्थ उपस्थित होते. या होत्या गेल्या आठवड्यातील काही प्रमुख बातम्या. अशाच मनसे संबंधित आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला लाईक करायला विसरू नका. तसेच मनसेमार्फत आयोजित आंदोलन किंवा उपक्रमांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या ईमेल ID किंवा व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.